अमित शाह साहेबांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सशस्त्र पोलीस दलाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या आपलं जेव्हा छत्तीसगड सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर पूर्वी अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना मारण्याचं काम, नक्षलवाद संपवण्याचं काम किंवा नक्षलवाद ना एन्काउंटर करण्याचं काम कधी होत नव्हतं. त्यांना त्या ठिकाणी अबुझमाडमध्ये मोठी लपण्याची जागा होती, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं आणि छत्तीसगडचा जो नक्षलवाद आहे, कारण महाराष्ट्रातून गडचिरोलीतील नक्षलवाद जाऊन अबुझमाडमध्ये लपायचे छत्तीसगडमध्ये, परंतु छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे होती तेव्हा पूर्वी होत नव्हती. परंतु आता दररोज हे नक्षलवादी मारले जात आहेत. सशस्त्र पोलीस दल त्यांचा खात्मा करतो आहे आणि ही मोहीम जी आहे ही मोहीम देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री, आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब या नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी ऐलान केलेलं आहे की 31 मे 2026 पर्यंत देशातला पूर्ण नक्षलवाद संपवला जाईल, त्याचं समूळ उच्चाटन केलं जाईल आणि म्हणून आता तर 27 नक्षलवाद ठार झालेत आणि तो नमला केशव बसवराज हा जाल नक्षलवादी, त्याच्यावर कोट्यावधी रुपयांची बक्षिसं होती, त्याला देखील ठार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण बिमोड केलेला आहे, त्याचा कंबरडा मोडलेला आहे आणि मला वाटतं जे टार्गेट 31 मे 2026 पर्यंत गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे ते मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल आणि या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पूर्ण देशवासियाला अभिमान आहे, मलाही अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने जे पहलगामचं आपल्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं पाप जे आतंकवाद्यांनी केलं होतं त्याला जशास तसं ठोक उत्तर आणि धडा शिकवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आणि काल देखील भाषणात त्यांनी सांगितलं, माझ्या शरीरामध्ये रक्त नाही तर सिंदूर वाहतोय. म्हणजे या सिंदूर जे आहे, लाडक्या बहिणींचं सिंदूर, याला किती महत्त्व या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेलं आहे या त्यांच्या कालच्या बोलण्यातून समजतंय. आणि अशा प्रकारचा प्रधानमंत्री देशाला लाभलेला आहे, आम्हाला लाभलेला आहे, हे आमचा खऱ्या अर्थाने अभिमान आणि स्वाभिमान आणि गौरव आहे. आता लोक म्हणतात ना, देश का नेता कैसा हो तो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जैसा हो, असं लोक आज त्यांनी ते बोलतात ते खरं करून दाखवले मोदीजींनी. कारण एका बहिणीचा सिंदूर किती महत्त्वाचं आहे आणि ज्या पाकड्यांनी सिंदूर पुसण्याचं काम केलं, 27 आमच्या निरपराध बेकसूर यात्रेकरूंना जे आतंकवाद्यांनी लक्ष केलं, ठार मारलं, त्याचा बदला पाकिस्तानच्या बरोबर पाकिस्तानला धडा शिकून मोदीजींनी घेतलाय. त्यांनी आता म्हटलेलं आहे, अभी सिर्फ POK पे चर्चा होगी, दहशतवाद पे चर्चा होगी, बाकी कोई चर्चा नहीं होगी. असा प्रधानमंत्री कधी भेटला होता कोणाला? आणि म्हणून अशा प्रधानमंत्र्यांच्या मागे पूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे. अबुधाबीचा दौरा जो दौरा यशस्वी झाल्याने त्याचं केलं जाते दौऱ्याचं, ज्या पद्धतीनं शिष्टमंडळ आपली भूमिका मांडतंय आणि भारताची काय नेमकी कुठली दिशा असेल हे देखील सांगा. खरं म्हणजे मोदी साहेबांनी अतिशय ही जी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्यांची जी काय संकल्पना आहे ती तारीफे काबिल आहे. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. कारण भारताची भूमिका दहशतवादाबद्दलची, पाकिस्तानबद्दलची, आणि पाकिस्तानने इतके वर्ष आपल्यावर हल्ला केला आतंकवाद्यांच्या माध्यमातून, तरीसुद्धा आपल्या यापूर्वीच्या राज्यकर्त्या सरकारनं आता ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हाती घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत. सरकारनं नक्षलवाद्यांचं, नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलंय असंही एकनाथ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.